झालेलं नाहीये अजून तरी. कोणी कोणाला भेटणं काही पाप आहे असं मला वाटत नाही. त्यामुळे एखादी भेट झाली म्हणजे एकत्र झाले अशातला असं समजणं चुकीचं आहे असं मला तरी वाटतं सध्याच्या घडी. कोणी केला पाठिंबा? हे पहा, नगरसेवकांनी पक्षाच्या विरोधात एखादी गोष्ट करणं हे तर चुकीची आहे, पक्षांतर बंदी कायद्याच्या विरोधात आहे. परंतु आपण जे सांगताय कोणत्या पक्षाने वगैरे अशा पद्धतीनं कोणती भूमिका अजून जाहीर केलेली नाही आणि त्याच्यामुळं आपण याविषयी मत व्यक्त करणं हे घाईचं ठरेल असं मला वाटतं. श्रीकांत शिंदे बोलले तसं मनसेने बोलल्यावर आपण पाठिंबा दिला असं समजेल. आता मी सांगतो की आम्हाला सगळ्यांचा पाठिंबा आहे म्हणून काय पाठिंबा मिळाला तर त्याचा अर्थ थोडी होत असतो. त्याच्यामुळे ज्यावेळेस मनसे असं स्वतःकडून बोलेल त्यावेळेस त्या पाठिंब्याला अर्थ आहे. श्रीकांत शिंदे तर कोणाचाही पाठिंबा घेईल, त्याला काय. परंतु मनसेला पाठिंबा दिल्यानंतर भाजपला फक्त दूर ठेवण्याचा प्रयत्न झाला. भारतीय जनता पार्टीला तर सगळ्या ठिकाणी दूर ठेवलंच पाहिजे 100%. इकडे भाजप शिवसेना मुंबईमध्ये एकत्र असताना मनसेने विरोधात लढली दुसरीकडे शिवसेना आणि मनसे एकत्र येतो. तेव्हा प्रत्येक शहराचं इक्वेशन किंवा गणित, राजकीय गणित वेगवेगळे आहेत. प्रत्येक शहराची राजकीय परिस्थिती सुद्धा वेगवेगळी आहे. नेतृत्व सुद्धा त्यांची वेगवेगळी स्पर्धा आहे. या धर्तीवर सगळ्या पक्षाचं नेतृत्व तशा पद्धतीनं निर्णय घेत असतं. त्यामुळे असं समजण्याचं गरज नाही की या ठिकाणी आता जसं भारतीय जनता पार्टी आणि शिंदे गट मुंबईमध्ये एकत्र लढला, त्या शिंदे गटाचा टांगापलटी करायचं भारतीय जनता पार्टी नवी मुंबईत बोलली. त्याच्यामुळे मला असं वाटतं प्रत्येक शहराचे वेगवेगळे चित्र आहेत, वेगवेगळे गणित आहेत. असं कुठेही झालेलं नाही आणि मला नाही वाटत असं काही होईल. असं मी म्हणणार नाही, या बाबतीत तरी होणार नाही असं मला वाटतं. हे पण ज्या दिवशी मनसे स्वतःहून बोलेल त्या दिवशी त्या क्षणाला त्या विषयाला अर्थ आहे. बाकी मी आता म्हणतो आमचा महापौर होईल,